नमस्कार। खरं तर दिवाळीच्या आधी एक आवाहन मी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना केलं होतं की अनुलोमच्या माध्यमातून आम्ही दिवाळीचा आनंद सगळीकडे वाटूया असा एक उपक्रम घेतोय आणि त्याच्यासाठी आर्थिक मदतीचं आवाहन केलं होतं। आज दिवाळीचा चौथा दिवस भाऊबीज आहे आणि सांगायला आनंद वाटतो की 21 गावांमधल्या 369 कुटुंबांपर्यंत आपण दिवाळीचा फराळ पोचवला। एका अर्थाने दिवाळीचा आनंद आपण त्यांच्या घरात घेऊन गेलो। माझे अनुलोम मित्र आहेत वेगवेगळ्या गावातले, तर ह्या 21 गावातल्या मित्रांनी वेगवेगळ्या ठिकाणी काही छोटे कार्यक्रम करून, काही ठिकाणी प्रत्यक्ष घरी जाऊन आणि हे सगळं करत असताना त्या गावातले कोणी सरपंच असतील, कोणी वाडी प्रमुख असतील, गाव प्रमुख असतील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष असतील, गावाचे अध्यक्ष असतील, अशा वेगवेगळ्या समाजातल्या प्रतिष्ठित मंडळींना सोबत घेऊन ह्या फराळाचं वाटप केलं। हा सगळा जो फराळ होता, या सगळ्या फराळासाठीचा जो एकूण खर्च होता तो 1,31,000 आणि वरती काही 897 रुपये वगैरे असा एवढा खर्च होता। याच्यासाठी मी समाज माध्यमांद्वारे आपल्या सगळ्यांना आवाहन केलं होतं। आजपर्यंत भाऊबीज आहे, आजपर्यंत 96 लोकांकडून या सगळ्यासाठी मला निधी मिळाला आणि हा जो सगळा निधी मिळाला, या निधीमधून हा सगळा विषयही पूर्ण झाला। पण मंडळी, मला सांगायचं आहे की ज्या वेळेला अनुलोमसारखी संस्था किंवा संघ विचारांचा एखादा कार्यकर्ता किंवा संघ विचारांची संस्था आणि संघ विचारांचा कार्यकर्ता असा एखादा उपक्रम घेतो, त्यावेळेला खरं तर हा उपक्रम म्हणजे एखाद्या पुढच्या मोठ्या कामाची सुरुवात असते। तर त्याच्यामुळे मला अनेकांनी हा उपक्रम घेताना म्हटलं होतं की केवळ फराळ देऊ नका, तुम्ही त्यांच्यासाठी काही व्यवस्था करा। तर निश्चितच आपल्या सगळ्यांच्या सद्भावना माझ्यासोबत आहेत आणि अनुलोम मित्र, मी, अनुलोम संस्था आणि आपण सगळेजण मिळून ह्या सगळ्यांचं जगणं अधिक चांगलं कसं होईल याच्यासाठी पुढच्या काळामध्ये निश्चितच प्रयत्न करणार आहोत। आणि त्यावेळेला सुद्धा आवश्यक असेल, गरज असेल तर आपल्याला सगळ्यांना मी हाक मारेन आणि मला खात्री आहे की तुम्ही सगळेजण या सगळ्या विषयात सुद्धा माझ्या पाठीशी निश्चित उभे राहाल। आपल्याला सगळ्यांना पुन्हा एकदा दिवाळीच्या शुभेच्छा आणि दिवाळीचा आनंद समाजात वाटूया। या कार्यक्रमासाठी आपण सगळ्यांनी जे काही प्रयत्न केले, मेहनत केली, आपण जे काही सहभाग यामध्ये नोंदवला त्याबद्दल सगळ्यांचे आभार, धन्यवाद।